मित्रांनो, हे बघा, आज आपण कंदील बनवणार आहे. आकाश कंदील हा ओल्ड फॅशनचाच आहे नेहमीप्रमाणे. त्याच्यात काय बदल नाही आहे. बांबूच्या काट्यांच्या आधारे बनवणार आहे. तर हे याची उंची आणि लांब रुंदी बघूया किती आहे. ते हे 18.5 बाय 18 इंचाचा कंदील बनणार आहे आपला. त्यासाठी याचा फर्मा कट केला आहे, कटिंगच करून ठेवलेला आहे. हे बघा असं साध्या पेपरात, म्हणजे आपल्याला हे पेपर कटिंग करायला इझी पडेल, म्हणजे काय प्रॉब्लेम नाही होणार लहान मोठा वगैरे. हे बघा, हे जो कटिंग करून घेतलेला आहे त्यासाठी लागणारे साहित्य हे असे पेपर आणले आहेत, कलर पेपर. ते आपण कापूया, कट करूया. हे बघा, सुरीने एक एक पेपर कापून घ्यायचा असं. हे बघा, कट करून झालेला आहे. आता फर्मा ठेवायचा असं. कापून घ्यायचं. बघा मित्रांनो, आता अशा प्रकारे पट्ट्या कापलेल्या आहेत. चौकोन आणि त्रिकोण. आता हा आपल्याला मिळणार आहे. चिटकवायचं आणि दोन असा घ्यायचा.
नमस्कार मंडळींनो, आता हे कंदील पूर्णपणे आता तयार झालेलं आहे. थोडंसं काम राहिलेलं आहे. सर्वप्रथम तुम्हाला आम्ही दीपावलीची शुभेच्छा देतो. ही दीपावली तुम्हाला सर्व परिवारांना भरभराटीची आणि सुखसमृद्धीची जावो अशी मी ईश्वराकडून प्रार्थना करतो. आपलं थोडंसं काम राहिलेलं आहे, ते अगं पट्ट्या लावायच्या नाही, पट्ट्या म्हणतो ते आपण करून घेऊ. हे बघा, याच्या मी ओळी काम मारून घेतलेलं आहे. ते फक्त असं कापायचं आहे फटाफट असे वेळ केलेलं आहे. इथून असं कापून टाकायचं आणि इथे गम लावून चिटकवायचं. बघा मंडळीनो, आपल्या पट्ट्या कापून झालेल्या आहेत. यासाठी मी काय केलेलं, आतून असा पेपर लावून घेतलेला गोल्डन. म्हणजे असं लावल्याच्या नंतर वरती असं खराब दिसतो. म्हणजे आतमध्ये पण एक चमकला पाहिजे, चमक दिसली पाहिजे म्हणून मी असं पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत. मला जरा हिरा ह्याच्यामध्ये गुलाबी आहे, जेणेकरून चमक दिसे. आणि त्याच्यामागे मध्ये सिल्वर लावतो. हिला आता मी गम लावतो. मी बघा असं फेविकॉलने चिटकवायचं त्यामध्ये. बघा असं फेविकॉल लावून घ्यायचं. लावून घ्यायचं थोडा वेळ ना, एक मिनटं सुकायला ठेवायचं. हे व्यवस्थित सुकतं असं करून. बघा, हा जरा पातळ झाला आहे गम, तर हा जरा सुकेपर्यंत लावला आहे. जरा सुकायसाठी साईडला ठेवायचं. नंतर आपण एकत्र करून लावू. हा दुसरी स्टेप, हे आतल्या बाजूला लावायचं. व्यवस्थित घम लावून घ्यायचं. हा सुकल्याच्या नंतर आपल्याला लावायचं. नाहीतर पट्टी घसरून पडू शकते वजनाने. जरा चिकटपणा जास्त पाहिजे. पहिला आहे तो आता चिटकून घेऊ. हा जरा सुकला आहे बघा. आता हा इथे पिवळा आहे म्हणून इथे नाही लावायचं, जरा या साईडला घेऊ. बघा असं थोडं असं घट्ट धरायचं. सुकायला वेळ लागतो जरा. हे असे कागदी फुलं बनवले आहेत. हे वेगवेगळे कट करून त्याला चिटकवलं आणि ह्याला असं हे करायचं. म्हणजे आपल्याला खर्च थोडा कमी पडतो. सर्व कागदी आहे. बांबूच्या साहाय्याने ते आकाशकंदील मी तयार केलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. बघा, आता इथे असं फुल लावायचं आहे. लावायचं आणि जरा वेळ धरून राहायचं. आता आपलं थोडंसं काम राहिलेलं आहे. याला मी लेस आणले आहे बाजारातून. ते लेस लावून घेऊ.
हे बघा टेलरच्या दुकानात मिळतं. वडामधून मी आणली वर्धम पिठ्यावरून. मला 10 रुपये मीटरने दिली. म्हणजे असं लावायचं अजून जरा सोपं वाटायचं. हां हे लावायचं म्हणजे ह्याला मी एक 5 ट्यूब आणले फटाफट चिटकून झाला. हे सगळं मी लेस चिटकवले आहेत ना, ह्या पीठ मी चिटकवलेलं आहे. चिकट पदार्थ आहे ह्याला चिटकवला फटाफट फटाफट चिटकवलं आहे. तुला कांद्यावर लावलं जरा घेऊ शकतो म्हणून मी त्याला दुसरा गम लावलेला आहे. आणि हे असं सगळं जरा आपले डोळे सांभाळायचे. हे डेंजर आहे. जरा असं 1 सेकंदातच चिटकून जाणार आहे. जास्त वेळ लागत नाही बघा. जरा असं पुश करायचं झालं. थांब इथून एवढं हे होईल. परत इथे हे लावायचं. तसं सोपं आहे. फक्त डोळ्यात मोडला राहायचं एवढं काळजी घ्यायची. लगेच होल्ड होतो. इथे मध्ये टाकायचं जरा दाबून धरायचं असं लगेच चिटकणार. चिटकलेलं आहे. त्याचा आपण फिरूया. इथे राहू. कंटिन्यू केले. जरा लेस कमी पडले ते दुसरी मी लावली आहे. तिला चालून जाते. जराच लावायची अशी नाही तर खालीपर्यंत येते. ते कळत नाही किती पडली ते. बघा हे कापून घेऊया कैचीने. पाहिजे तेवढी असं कापून घ्यायचं. मध्ये जरा लावायचा. कसं किती पडली ती कळत नाही. जरा सांभाळावं लागतं. हे बघा त्याच्यात खूप पडले. आता हे आपलं कंदील संपूर्ण तयार झालेलं आहे. पूर्णपणे आपली मेहनत किती केली आहे ती आपल्याला कळते. घरातच बसून सर्व व्यवस्थित आपण असा कंदील आपण बनवू शकतो. आकाश कंदील. त्याच्यात जास्त खर्च येत नाही पण मन समाधान की मी हे वस्तू आपले कंदील केलेलं आहे आपल्या घरामध्ये. तर जरा मुलांना पण त्यामध्ये शिकायला मिळतं. हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. प्रार्थना बागवे आनाव हे आम्ही यूट्यूब चॅनल चालू करून 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. ह्यावेळीच मी चालू केलेलं. मी, माझी बायको आणि माझा प्रथमेश यांनी एक असा विचार केला आणि एक यूट्यूब चॅनल चालू केलं. तर आज आम्हाला पूर्ण वर्ष 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आमचे 200 सबस्क्रायबर झाले आहेत. त्यांना पण त्यांची कृपा आणि आम्हाला सबस्क्राईब करून घेतला म्हणून मला थोडा आनंद आहे. मला असं प्रोत्साहन दिलात. जे जगण्याचं एक असं आनंदमय कारण मिळालं आहे. त्यामुळे आम्हाला असा प्रतिसाद द्या आणि अशीच आमच्यावर कृपादृष्टी ठेवा आणि आमचे सबस्क्रायबर असेच वाढू देत असा आम्हाला आशीर्वाद द्या ही विनंती. परत एकदा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.